तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे गावाकडच्या स्पेशल ब्लॉगमध्ये. तर आज एका स्पेशल ठिकाणी आम्ही जाणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मस्त वातावरण आहे आणि सकाळी सकाळी पतजींचं काम सुरू आहे, गाडी पुसायचं. केरलामध्ये पण गाडी पुसायचं काम सुरू असतं आणि इथं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांचं रुटीन तसंच असतं, म्हणजे गाडी कसलीच घाण होऊ द्यायची नाही असं त्यांचं असतं. तर आता मस्त आम्ही एका ठिकाणी चाललो आहे. तर एका शेतामध्ये जाणार आहे. पुढे तुम्हाला बघायला भेटेलच की काय काय आहे तिथे वगैरे. वातावरण पण भारी झाले आणि म्हटलं की आता पाणीपुरी खाऊन जावं, कारण केरलामध्ये आम्हाला सहसा पाणीपुरी खायला भेटत नाही. तर इथं मस्तपैकी 2-3 प्लेट आम्ही पाणीपुरी खाल्ली पोटभरून आणि नंतर मग म्हटलं की जावं. तर इथं आल्यानंतर शेतात गेलं नाही असं कधी होतच नाही. आम्हाला आवडतं शेतामध्ये जायला आणि भारी वाटतं, एक मस्त मोकळेपणा वाटतो, एकदम भारी वाटतं, सांगता सुद्धा येत नाही एवढं भारी वाटतं. आणि इथं बघू शकता तुम्ही वातावरण पण मस्त आहे, हिरवीगार झाडं पण दिसत आहेत. आता पाऊस येतोय त्यामुळे असं हिरवं हिरवं दिसतंय, बट पाऊस नसतो त्यावेळेस आपल्याला काहीच दिसत नाही. झेंडूची बाग दिसली आम्हाला, म्हटलं चला जाऊया, गुडीला फोटो काढायचे होते त्याच्यामध्ये. कुणाची बाग माहीत नाही, खबर देते का पण माहीत नाही. चाललोय आम्ही. छोटीशी असं देखील मस्त आहे ते पण. फोटो काढ. चल माहीतच मस्त बाग आहे, एकदम भारी. किती मस्त फुलं आहे ती बघून. पण आपण हीच झाले वाटतं, चढायला लागले ती म्हणते. मोर ओरडते ती, मोर त्याला त्याला. मस्तपैकी फोटोज वगैरे काढले आणि गुडूचं व्हिडिओ काढण्यासाठी इकडे तिकडे पळायचं सुरू होतं. इकडे पळते एकदा, तिकडे पळते एकदा. एकदम भारी वाटत होतं. या झेंडूच्या बागेमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं की बघतच बसावं. एकदम फ्रेश फुलं, ताजी टवटवीत फुललेली, त्यांच्याकडे बघून ॲटोमॅटिकली चेहऱ्यावर हसू येत होतं. एवढं मस्त प्रसन्न वाटत होतं. तर आता सगळे शूट वगैरे झालं, फोटोज वगैरे काढले आणि आम्ही आता निघालो आहे. एवढं प्रसन्न आणि मोकळं वातावरण फक्त गावी आल्यानंतरच भेटतं. शहरामध्ये एवढं असं मोकळं आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही. तर इथं शेवग्याची शेती आहे. आम्ही इथं पण थांबलोय वाटेने देवाला जाताना, म्हटलं थांबावं. गावी आल्यानंतर भारी वाटतं शेती बघितल्यानंतर. तुमची शेती त्याला तुम्ही शेती करचाल का खरं सांग. अलीकडे इथं महाराष्ट्रामध्ये ना आपल्या इकडं शेवग्याची शेती जास्त केली जाते. त्याच्यामध्ये फायदा पण जास्त आहे, जास्त काळजी पण घ्यावी लागत नाही. तर इथं बघा किती छोटी छोटी झाडं आहेत आणि शेवग्याच्या शेंगा लक्कडले. ते खरं आमच्या भाऊनं पण अशी शेवग्याची शेती केलेली होती. आता आहेत त्याच्याकडे थोडी झाडं, पण शेंगा तरी शेंगा खाल्ल्या पण वेट लॉससाठी भारी येतात. आणि शेंगाचा पाला असणार त्याच्यापासून भाजी बनवली तर लय भारी टेस्ट असते. मस्त. इकडे 2-3 वर्ष होत आली, 2दा भाग घेतला. आता किती किलो निघतात? आता 40, 40. ती छोटं शेंगाचं झाड आहे बघा. माझ्या हाईट एवढंच आहे आणि शेंगा कसल्या लागल्या ते मस्त. मारले त्याला वर न्या म्हणजे
ही काय असते माशी काय असते माशी हां हां ही नुसतं शेंड्याला हे केलं असायचं बघू फोटो काढ तू याला आता हे या जाऊ द्या आता. कुठं जाऊ तुम्हाला मी केरळमध्ये असतो तिथं लय दर आहे हो. हां मोठे सांबार करायला फवारणी चालू आहे ना बरं द्या एक दोन तीन द्या. नको नको बरं का आठव्या नव्याला आणि पलीकडच्या सोडा वरच्या पलीकडे आला बा शेतकऱ्याचं म्हणले मोठं असतं म्हणते ती ना बघा असं सिटीत गेल्यावर लगे कोण न्या म्हणते का इथे आल्यावर आम्ही जस्ट फोटो काढायला आलो होतो तर ती काका म्हणले घ्या 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 शेंगा नको म्हणताना आता ती जबरदस्ती द्यायला लागली कवळे असले कवळे येते कवळे येते असं ते एवढीच बाय नाही नाही कवळ्या कशाला मला नको फोटो नाही नाही लय भारी. शेंग तुटताना काय करत नाही नीट खालू नको मला आवडत नाही. बस का? बस बस काका बस तर आम्ही थोड्या शेंगा घेतलेत नीट घालून बस मला येताना चल जेवण बांध करा का आता हे कवळे असते ते हां चाल बघायला खूप तुम्ही जास्त मारायला असतो तर कसा वाटला गावाकडचा हा ब्लॉग तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग बघितल्यानंतर शेतात गेलेलं फील आला असेल पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग